नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे। नक्की काय असणारे खुशखबर, काय असणारे संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवायचे आहे अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी। कारण आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या योजना असतील, तसंच जॉबशी रिलेटेड अपडेट असतील आपल्या चॅनलवर वेळोवेळी पाहायला मिळतात। तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉन देखील प्रेस करून ऑल वरती सेट करा, जेणेकरून मी व्हिडिओ टाकलं की तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर पाहू शकता। तर चला व्हिडिओला सुरू करूयात, कोणताही वेळ वाया न घालवता। लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी आता जाहीर झालेली आहे। यादीत तुमचं नाव आहे की नाही हे आपण पाहणार आहोत। कशा प्रकारे पाहायचं ही संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर पहा, लाडकी बहीण योजना न्यू लिस्ट म्हणजेच नवीन जी काही लिस्ट आलेली आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। कशा पद्धतीने तपासायची संपूर्ण महत्त्वाची अपडेट आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची गावानुसार आता नवीन लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे। पाहण्यासाठी आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहत आहोत। तर पहा, लाडकी बहीण योजना गावानुसार यादी कशी पाहायची आपण या ठिकाणी पाहूयात। शासनाने आता गाव पातळीवर पात्र महिलांच्या याद्या प्रसिद्ध करण्यास सुरुवात केलेली आहे। कारण बऱ्याच महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या होत्या आणि आता पात्र महिलांची यादी ही या ठिकाणी आता जाहीर झालेली आहे। तुमचे नाव यादीत आहे की नाही हे कसे पाहायचे हेच आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर पहा, सर्वप्रथम आपल्याला अधिकृत पोर्टल म्हणजे अधिकृत वेबसाईट असेल त्यावरती जायचं आहे किंवा नारी शक्ती दूत या ॲपवरती लॉग इन करून तुमच्या अर्जाची स्थिती या ठिकाणी पाहू शकता। अप्रूव्हल असल्यास तुमचे नाव यादीमध्ये आले आहे असे समजून जायचं। दुसरा पर्याय आपण या ठिकाणी पाहूयात, ग्रामपंचायत कार्यालय। आता प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत असते, तर प्रत्येक गावातील ग्रामपंचायत कार्यालय किंवा चावडीवर पात्र लाभार्थ्यांची जी यादी असते तिथे लावली जाते, त्या ठिकाणी आपण तपासू शकता। तिसरं महत्त्वाचं का या ठिकाणी आपण पाहू शकतो, अंगणवाडी केंद्र असतं, त्या ठिकाणी तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे त्या प्रभागातील किंवा गावची यादी उपलब्ध असते, तिथे जाऊन तुम्ही तुमचे नाव तपासू शकता। अंगणवाडी सेविकेमध्ये तुम्ही जाऊन विचारू शकता। चौथं आपण कशा प्रकारे तपासू शकता, तर नगरपालिका महानगरपालिका कार्यालय शहरी भागातील महिला प्रथम कार्यालयात जाऊन आपण ही यादी तपासू शकता। या कारणामुळे महिलांच्या योजनेतून वगळण्यात आलेले काही निकष असतील हे देखील आपण या ठिकाणी पाहूयात। अनेक महिलांनी अर्ज केले असले तरी पडताळणी दरम्यान खालीलपैकी एकही कारण आढळल्यास त्यांना अपात्र ठरवले जाईल। तर पाहूयात नक्की कागदपत्रांची काय अपूर्तता आहे। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर त्या महिला या ठिकाणी वगळण्यात येणार आहे। आता तुमचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे। तर पहा पुढे, वयोमर्यादा। वयोमर्यादामध्ये जर पाहायला गेलं तर 21 ते 65 वर्ष दरम्यान लाडकी बहीण असले पाहिजे। जर यापेक्षा जास्त वय असेल तर यासाठी अपात्र असेल आणि 21 पेक्षा कमी असेल तर यासाठी अपात्र असेल। पहा पुढे, प्राप्ती कर। कुटुंबातील कोणताही व्यक्ती सदस्य आयकर भरत असल्यास तर या ठिकाणी अपात्र ठरवलं जाईल। तर पहा, लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरण्याची कारणे आपण या ठिकाणी पाहत आहोत। सरकारी नोकरी अथवा पेन्शन, कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरी असल्यास किंवा सरकारकडून निवृत्त घेत असल्यास त्या ठिकाणी लाडक्या बहिणीला अपात्र केले जाईल। 4 चाकी वाहन देखील तुमच्या नावावरती असेल तर या ठिकाणी म्हणजे ट्रॅक्टर सोडून जे काही तुमचे वाहन अर्ज बाद केला जाईल या ठिकाणी पुन्हा एकदा। तर इतर योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा अपात्र केले जाऊ शकतं। उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना असेल आणि या योजनेचा तुम्ही जर लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे ते या ठिकाणी मिळणार नाही। तर पुढचं महत्त्वाचं कारण आहे परप्रांतीय महिला। ज्या महिला महाराष्ट्रातील राज्याच्या रहिवासी नाहीत किंवा त्यांच्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल नाही, रहिवासी प्रमाणपत्र नाही, अशा लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र ठरवण्यात येणार आहे। अर्जात होणाऱ्या तांत्रिक चुका आणि पैसे न येण्याची कारणे आपण या ठिकाणी पाहूयात। कधीकधी महिला पात्र असूनही यादीत नाव वगळले जाते किंवा पैसे येतच नाहीत, असे प्रमुख कारणे काय असू शकतात ते आपण या ठिकाणी पाहूयात।
आधारला बँक लिंक नसणे तर पहा, प्रमुख कारण म्हणजे आधार सीडिंग. तुमचे आधार हे बँकेला लिंक नसते, त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे पैसे असतात ते येत नाहीत. दुसरं कारण जे आहे ते DBT सक्रिय नसणे, म्हणजे बँकेत जाऊन डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा पर्याय सुरू करणे अनिवार्य आहे. अपूर्ण कागदपत्रे, तुमचे चुकीचे डॉक्युमेंट अपलोड करणे किंवा डॉक्युमेंटच नसणे, इथे तुम्हाला अपात्र केले जाऊ शकते. आणि चौथं म्हणजे बँक खातं तुमचं बंद असणे. जर तुमचं बँक खातं हे बंद असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाही. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कॉमेंटमध्ये सांगा. संपूर्ण प्रश्नाची उत्तरं देखील तुम्हाला मिळाले असतील. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.